नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉलिड मेकॅनिक्सच्या नोव्हेंबर डिसेंबर 2024च्या क्वेश्चन पेपरचे सोल्यूशन। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मला आणखीन मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ स्टडी मटेरियलच्या रिलेटेड बनवत राहीन। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला क्वेश्चन आहे नोव्हेंबर डिसेंबर 2024च्या क्वेश्चन पेपरमधला। सिम्पली सपोर्टेड बीम आहे 10 मीटर लॉंग, तो यूडीएल आहे, त्याच्यावर 40 किलो न्यूटनचा ओरिएंट टायर स्पॅम। आय सेक्शन बीम दिलेला आहे, आपल्याला सांगितलं आहे की कॅल्क्युलेट मॅक्झिमम स्ट्रेस प्रोड्यूस ड्यू टू बेंडिंग, आणि त्याची बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपल्याला त्यांनी काढायला लावली आहे। तर आपण याला 1 मानून घेऊ, 1 2 आणि 3 असे 3 सेक्शन पाडू आपण। ही पहिली फ्लेंज आहे ती 1, मधली वेबला 2 आणि वरच्या टॉप फ्लेंजला 3। चला तर त्याचा आन्सर बघू। आणि आपल्याला लेंथ दिलेली आहे त्यांनी 10 मीटर आणि लोड दिलेला आपला सगळा 40 किलो न्यूटन पर मीटर। त्याला न्यूटन पर एम एम करून घेतलं 40 × 10⁶। आता मी जसं तिथं डिव्हिजन केलं A1 A2 A3, तसंच त्याचा एरिया आहेत। बॉटमपासून सुरुवात केली 200 × 20 10 × 360 आणि 200 × 20 त्याचा एरिया आला। त्याच्यानंतर वाय बार काढला आपण, कारण की वाय बारचा फॉर्म्युला सोपा आहे, कारण की हा सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट टोटल लेंथला /2 केला तर वाय बार भेटला। IXXचा फॉर्म्युला BD³/12 - BD³/12। इथं आपल्याकडे आपण एक मोठा रेक्टँगल आणि एक छोटा रेक्टँगल कन्सिडर केला, आणि छोट्या रेक्टँगलच्या बी मधून आपण 200 मधून 10 मायनस केला, हा 190 आला, आणि टोटल हाईट घेतली त्याची 360, इथं मध्ये 360 दिलेले आहेत। असा आपला आय आला। नंतर एम काढला आपण WL²/8, डब्ल्यू आहे आपला 40 × 10⁶, आणि एल आहे आपला 10/8 आन्सर आला आपलं 500 × 10⁶। आपले लोडिंगची डायग्राम, आपला फ्लेक्झरल फॉर्म्युला σ/y m/i E/r आपण कॅन्सल केला, त्या टर्म नाही आपल्याकडे या, तर आपण फॉर्म्युला मॉडिफाय करून घेतला। σb = m/i × y। सिग्मा बाजूला काढला, y m/i ला मल्टिप्लायला टाकला, तर m आहे आपला 500 × 10⁶, i आहे आपला 327.94 × 10⁶, मल्टिप्लाय बाय y, आपला y बाराला आहे 200। ही व्हॅल्यू जशी तशी कॅल्क्युलेट टाकली तर आपल्याला आन्सर भेटेल 304.93। एक आपला सिमेट्रिकल आय सेक्शनची डायग्राम काढली, ही डायग्राम। नंतर त्या डायग्रामचा हा बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनची डायग्राम आहे। यासाठी 2 ट्रायंगल ही डायग्राम काढायची आणि त्याच्यावर हे लिहून टाकायचं, म्हणजे आउट ऑफ मार्क्स। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ 6 मीटर लेंथ इज लोडेड ॲज शोन इन फिगर, फाइंड डिफ्लेक्शन अंडर ईच लोड, टेक E = 200 GPa अँड I = 85 × 10⁶ mm⁴। ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला एका बीमची, त्याच्यावरून आपल्याला तिचे डिफ्लेक्शन काढायचे। ईच लोडचे 2 लोड दिलेले आपल्याला 48 आणि 40। ही त्याचे आन्सर आहे। तर गिवन डाटा आपण पहिले लिहून घेऊ। L दिलेला आहे आपल्याला 6 मीटर, I दिलेला आहे 85 × 10⁶ mm⁴, E दिलेला आहे 200 GPa। इथं 85 आधी हे काढून EI काढून घेऊ आपण, 85 × 10⁶ इंटू आपल्याला किती I दिलेला आहे, हा I, आणि E आपला 200 जसा तसा घेतला, त्याचा आन्सर त्याला मल्टिप्लाय केलं 1.785 × 10⁻10 आलं किलो न्यूटन पर mm²। आता किलो न्यूटन पर mm² फक्त किलो न्यूटन mm² आपण किलो न्यूटन मीटर² करून घेऊ, आहे त्याला 10⁻⁻6 ने मल्टिप्लाय करू, आन्सर येईल आपलं 17000 किलो न्यूटन पर मीटर²। आता आपण रिॲक्शन घेऊ, समेशन m = 0। 48च्या बाजूने सुरुवात करू, एला घेऊ 48चं डिस्टन्स किती आहे 1 मीटर, इथून ए बाजूने सुरुवात करू 48 × 1, आता इथं 40 आहे प्लस 40, टोटल डिस्टन्स 40चं ए पासून 3
मल्टिप्लाय बाय 3 मायनस इथं आहे VB RB VB म्हणू शकतो आपण, इथं मी VB बोललो आहे, तो आहेत अपवर्ड डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच मायनस, मग घेतला VB मायनस VBचं A पासूनचं डिस्टन्स 6 म्हणजे 6 इज इक्वल टू 0. याला जर तुम्ही असंच कॅल्क्युलेट टाकलं तर VB भेटेल आपल्याला 28. मग आता आपण काढू VA. आता VA प्लस VB मायनस, आता VA प्लस VB हे आपण प्लस मानून घेतले याच्यासाठी, आणि वरून येणार आहे म्हणजेच 48 आणि 40 हे मायनस मानले तर इज इक्वल टू 0. या इक्वेशनला जसं तसं कॅल्क्युलेट टाकलं VBच्या व्हॅल्यू सोबत तर VA भेटेल आपल्याला 60 किंवा 48 प्लस 40 मायनस आपण VB त्याच्यातून 28 मायनस केला तर VA भेटेल आपल्याला 60. VA प्लस VB इज इक्वल टू 60 प्लस 28 इज इक्वल टू 88. या दोघांची बेरीज केली म्हणजे ॲडिशन केली तर आपल्याला कळेल की 88 येते म्हणजे आपलं रिॲक्शन बरोबर आली. ही असं चेक करायचं. नंतर मोमेंट इक्वेशन घेऊ आपण एक्स ॲक्सिसवर EI d² आपण dx² इज इक्वल टू A साठी आली आपली 60 म्हणून 60x घेतली मायनस 48चं डिस्टन्स 48 मायनस x मायनस 1 घेतला, नंतर 40 त्याचा डिस्टन्स x मायनस A पासूनचं डिस्टन्स 3. रिॲक्शन आपण एक्स ॲक्सिसची घेतली त्याच्यामुळं. नंतर EI आपला स्क्वेअर कॅन्सल केला म्हणजेच इंटिग्रेट केलं त्याला dy आपण dx² इज इक्वल टू 60x². हा स्क्वेअर इथला कॅन्सल करायचा इकडे टाकायचा, एकदम सोपं आहे. 60 इंटू x² आपण 2 आणि आपणला त्याचा 2 टाकायचा प्लस C1 ॲड करायचा मायनस 48 x मायनस 1चा स्क्वेअर, इथं परत या ब्रॅकेटला 1 स्क्वेअर ॲड करायचा, आपणला 2 टाकायचा, परत सेम तसंच 40 मायनस 40 x मायनस 3चा स्क्वेअर अपॉन 2 सेम. त्याच्यानंतर डबल इंटिग्रेट करू आपण त्याला dy बाय dx इथं कॅन्सल होऊन जाईल, 60xचा स्क्वेअरचा इथं क्यूब होऊन जाईल, आपणला 6 जाईल प्लस C1x प्लस आता C1ला जोडी x प्लस C2 येईल आणि इथंच मायनस 48 x मायनस 1चा स्क्वेअरचा क्यूब होऊन जाईल आणि 2चा 6 होईल. नेक्स्ट त्याच्यानंतरचं पण सेम आहे, आपण पुढचं बघू आता. नंतर त्याला बाउंड्री कंडिशन अप्लाय करायचा x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 इक्वेशन 2ला, तर C2 भेटेल आपल्याला 0. मग परत टोटल डिस्टन्स किती आपलं 6 आणि y इज इक्वल टू 0 इक्वेशन 3 मध्ये अप्लाय करायचा, मग आपल्याला भेटेल 60 इंटू 10⁻⁶. एकच्या जागी सगळीकडे इक्वेशन 3 मध्ये एकच्या जागी सगळीकडे 6 टाकायचा आणि आपल्याला मग भेटेल C2 कॅन्सल होऊन जाईल कारण तो 0 आलेला आहे. मग या सगळ्या व्हॅल्यू जशा तसा कॅल्क्युलेट टाकायचा, मग आपल्याला भेटेल C1 इज इक्वल टू हे इथं C1 काढायला घ्यायचा 98/c केला तरी चालेल, 980 आपण 6, फक्त हा 6 मायनस होईल इकडे प्लस इकडे आला मायनस आणि आन्सर येईल आपलं C1चं -163.33. नंतर आपण आता काढू डिफ्लेक्शनचं इक्वेशन. त्यासाठी y इज इक्वल टू 1/EI जो होता इकडचा तो आता इज इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला जाईल आणि y तिथल्या तिथं राहील 1/EI 60x³ अपॉन 6. फक्त C1ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये ॲड करायची आहे आणि EI इकडे आणायचा इज इक्वल टूच्या राईट साईडला. नंतर डिफ्लेक्शन अंडर लोड ऑफ 48 आपल्याला 2 लोड आहे, त्या 2 लोडचं आपण आता डिफ्लेक्शन काढू. पहिले काढू आपण 48चं आणि 48चं डिस्टन्स आहे 1. मग आपण या डिफ्लेक्शन इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू ॲड करू. 48ची एक डिस्टन्स म्हणजे किती 1 ॲड करू, तर ते असं सगळे जिथं x आहे x इज इक्वल टू आपण 1ने ॲड केला आणि हे दोन्ही टर्म इथं पहिल्या लोडला दोन्ही टर्म या कॅन्सल होतात कारण या 0 होतात. x मायनस म्हणजे 1 - 1 0 आणि 0ने कुठं पण मल्टिप्लाय केलं तर ते 0 होतं, त्याच्यामुळे त्या दोन्ही टर्म कॅन्सल केल्या आणि 1/1700 जशी तशी खाली घेतली आणि या दोघींचीच फक्त मायनस केलं, या दोघींना डायरेक्ट कॅल्क्युलेट टाकून नंतर आन्सर येईल आपलं -153.33. मग -153.33 जसा तसा तिथं राहील. हा 17300 हा त्याचा अपॉन येईल म्हणजेच त्याला भागिले येईल. मग त्याचा आन्सर आपण कॅल्क्युलेट काढू -9.019 इंटू 10⁻³ पर मीटर. म्हणजे आपला YC आला आहे लोड 48चा डिफ्लेक्शन आलं आहे आपलं
9.019. नंतर डिफ्लेक्शन अंडर लोड ऑफ 40 किलो न्यूटन. सेम आता इथं एकच्या जागी 3 टाकायचा डिफ्लेक्शनच्या इक्वेशनमध्ये. आणि आता नंतर जी 40चं जे इक्वेशन म्हणजे जो लोड काढतोय आपण तो 0 करायचा, म्हणजे तो कॅन्सल करा. तो कॅन्सल केला, आता हा 0 होत नाही, आता हा 0 होईल, म्हणजे 3 - 3चा 0 होईल. आलेल्या व्हॅल्यू कॅल्सिट टाकायच्या सगळ्या, मग आन्सर भेटेल आपल्याला 283 - 283.99 अपॉन 17,000. कॅल्सिट टाकलं म्हणजे आपल्याला डिफ्लेक्शन भेटेल 40चं -0.0167 मीटर. त्यालाच आपण मध्ये करून घेऊ मग मीटरमध्ये केलं 16.70 मीटर. लोकेशन ऑफ डिफ्लेक्शन हे आपलं 2.87 मीटर आणि आपला वाय मॅक्स आहे 16.745. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला टी सेक्शन क्रॉस सेक्शन आहे 200 mm विड आहे आणि 50 mm थिक फ्लेंज आहे त्याची, आणि डीप सेक्शन 250 mm आहे. द वेब इज 50 mm थिक. सेक्शन इज सब्जेक्टेड टू वर्टिकल शेअर फोर्स ऑफ 1100 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट द शेअर स्ट्रेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस अँड जंक्शन ऑफ फ्लेंज ॲट द वेब. ऑल्सो ड्रॉ द शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द हॉरिझॉन्टल न्यूट्रल ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आपल्याला 1.134 × 10⁸ mm⁴. त्याचा आन्सर असा आहे. आता हा टी सेक्शन फ्लेम दिलेली टी सेक्शन दिलेला आहे बीम. त्यांनी गिवन डाटा लिहून घेतला सगळा जसाच तसा. नंतर A1 एरिया काढला पहिल्या सेक्शनचा 50 × 250 1250. नंतर A2 काढला 200 × 50 10,000 mm². युनिट लिहायचं विसरू नका, युनिटला मार्क्स आहे. Y1 घेतला आता 250/2 125. Y2 घेतला इथं माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली. इथं 250 घ्यायचा होता, मी 200 घेतला आहे. आता ठीक आहे, राहून द्या, तुम्ही फक्त सुधरून घ्या ते. इथं 250 घ्या 50/2 225 आले. आपण तसंच कॅरी ऑन करू त्याला. वाय बारचा फॉर्म्युला आहे A1 + AB + A1 × Y1 + A2 × Y2 आपण A1 + A2 हा फॉर्म्युला आहे त्याचा. त्या फॉर्म्युला कॅल्सिट टाकला 169.44 हा वाय बार आला. त्याच्यानंतर τSAY अपॉन B आहे फॉर्म्युला आहे शेअर स्ट्रेसचा. नंतर आपण या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकल्या. τNA न्यूट्रल ॲक्सिसचा आपण काढून आलो. 100 × 10⁻³ आपला यस आहेत. यस दिलेला आहे त्यांनी आपल्याला 100 × 10⁻³. आपला एरिया कसा काढला. एरिया हा न्यूट्रल ॲक्सिसचा 169.44ला 50ला मल्टिप्लाय केलं तर आपला एरिया आला. आणि वाय बार घेतलेला आपण 169.44. विड्थ आहे आपली 50 आणि आय आपला 1.134 × 10⁸. न्यूट्रल ॲक्सिसचा फॉर्म्युला या व्हॅल्यू कॅल्सिट टाकल्या. न्यूट्रल ॲक्सिसचा शेअर स्ट्रेस भेटला आपल्याला 25.31 MPa. नंतर टाऊ1साठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. टोटल डिस्टन्समधून न्यूट्रल ॲक्सिस मायनस केला आणि त्याच्या न्यूट्रल ॲक्सिसमधून 50/2 केला तर 105.56 भेटेल आपल्याला. तर परत असंच 100 × 10⁻³ आता आपला एरिया आहे हा म्हणजेच फ्लेनचा एरिया मल्टिप्लाय बाय त्याचा वाय बार अपॉन त्याची विड्थ आणि हा त्याचा आय. आन्सर आला आपलं 4.656 MPa. नंतर त्यालाच आपला τ1 आहे त्याला मल्टिप्लाय केलं आपण B1 अपॉन B2नी. बीड आपली 200 अपॉन 50. आन्सर आला आपलं 80.62. या आपण 200नी या 50ला 200नी या 50ला आपण या 50ला डिवाईड केलं आणि त्याला मल्टिप्लाय केलं आपल्या τ1 सोबत. तर τ2 भेटला आपल्याला 80.62 MPa. आणि त्याची ही डायग्राम काढली. टी सेक्शनसाठी ही डायग्राम असते. तर त्याचा हा आहे τ1 हा आहे τ2 आणि ही न्यूट्रल ॲक्सिसचा 25.31 MPa. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. हा क्वेश्चन नाही घेतला आपण सॉरी. क्वेश्चन 3 आहे. अ सॉलिड स्टील शाफ्ट 6 मीटर लॉन्ग इज सब्जेक्टेड टू टॉर्क ऑफ 10 kN/m shows maximum twist of a 3 degree over whole length. Find diameter of the shaft and maximum shear stress developed. Take G is equal to 83 GPa. आता हा आहे तर क्वेश्चन आपला. गिवन डाटा लिहून घेतला. लेंथ, टॉर्क, अँगल ऑफ ट्विस्ट आणि जी मॉड्युलस ऑफ काय आहे ते जी घेतला आपण. नंतर जे आता आपला हा जे इज इक्वल टू π/32 d⁻⁴ अपॉन
π/32 d⁴ हा त्याचा जेचा फॉर्म्युला आहे. हा आपला टॉर्शन फॉर्म्युला T/J = g⁴/L. बाकीचा आपला r वाली नाही घेतली टर्म आपण, कारण रेडियस दिलेलं नाही आपल्याला किंवा डायमीटर दिलेलं नाही म्हणून. मग डायमीटर बेस्ड ऑन अँगल ऑफ ट्विस्ट, तर 2 टर्म कॅन्सल केला. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या. टीची व्हॅल्यू आपली 10 × 10⁶ जे साठी फॉर्म्युला आहे π/32 d⁴ = 83 × 10⁻². आपला जी आहेत थिटा कसा काढला आपण, थिटा अँगलला 3 × π/180 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रॅडियनमध्ये आन्सर भेटलं. ते आहे 0.0523 आणि 6 × 10⁻³ कॅल्क्युलेट यूज करायचं. याला पूर्ण व्हॅल्यू सगळ्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकायच्या. फक्त इथं डीच्या जागी एक्स मानायचा आणि शिफ्ट सॉल्व बटन दाबायचं. तुम्हाला आन्सर भेटेल D = 61.255. इथं माझा 0 राहिला त्याच्यामुळे काही ना काही आन्सर चेंज होईल. तर आन्सर येईल 0, काहीतरी वेगळंच आन्सर येईल. तुमचं काय ते कमेंट करा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. A cylindrical tube having internal diameter 70 mm and external diameter 80 mm subjected to axial tensile load of 90 kN undergoes an extension of 3 meter over 8 meter length. What is the safe axial load reciprocating capacity of a column when a cylindrical tube fixed at one end and one end free? Determine safe load on the column of factor of safety 3. आता याचा आन्सर आहे आपला D, स्मॉल d, कॅपिटल D. पी दिलेला आहे आपल्याला 90 kN. हा डिफ्लेक्शन दिलेला आहे 3 mm. लेंथ दिलेली आहे आपल्याला 8 मीटर आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 3. सोल्युशन आहे आपलं 1 एंड फिक्स आणि 1 एंड फ्री आहे, त्याच्यामुळं L = 2L घेतला. म्हणजे 2 ने आपल्याला 8 × 10⁻³ म्हणजे 16 × 10⁻³ mm आपली लेंथ आली, इफेक्टिव्ह लेंथ. त्याच्यानंतर आय मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला आपण π/64 d⁴ d⁴. तो आला 832.03 × 10⁻³ mm⁴. नंतर एरिया π/4 × d² - d², 80चा स्क्वेअर - 70चा स्क्वेअर. आन्सर येईल आपलं कॅल्क्युलेट टाकलं 1178.09 mm². नंतर हा आपला डेल्टा L = PL/E हा फॉर्म्युला आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला E मिसिंग आहे. आपला E आपण लेफ्ट साईडला आणला. डेल्टा L आपण Eच्या जागी टाकला. फॉर्म्युला मोडिफाय केला, त्यात व्हॅल्यू टाकल्या. Pची व्हॅल्यू आपली 90 × 10⁻³ Lची व्हॅल्यू आपली 8 × 10⁻³ आणि एरिया आपला 1178.09 आणि लेंथ आहे इफेक्टिव्ह लेंथ आपली 3. म्हणजे इलॉंगेशन आहे आपलं 3, इफेक्टिव्ह लेंथ नाही, सॉरी. E = हे कॅल्क्युलेट टाकले आन्सर भेटेल आपल्याला 203.71 × 10⁻³. नंतर क्रिपिंग लोडचा फॉर्म्युला आहे PC = π² इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर घ्यायचा. π² घेतला. आपला E आला आहे तो टाकला 203.71 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय. नंतर आय आपला 832.03 × 10⁻³. नंतर इफेक्टिव्ह लेंथ आपली इथं काढली आपण 16 × 10⁻³ त्याचा स्क्वेअर घेतला. आहे तसंच कॅल्क्युलेट टाकायचं, चेक करून घ्यायचं एकदा बरोबर आहे का नाही, सगळे प्लस मायनस स्क्वेअर विर सगळे कॉलम बिलम. आणि मग कॅल्क्युलेट आन्सर चेक करून झाल्यावर मग लिहायचं 6.534 × 10⁻³ न्यूटन. नंतर सेफ लोड काढू आपण. P सेफ = PC क्रिपिंग लोड आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी. क्रिपिंग लोड आपला जसं तसा घेतला आपण 3, फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 आहे आपला. तर आन्सर आला आपलं 2178 × 10⁻³ आन्सर आलं होतं न्यूटनमध्ये. तर त्याचं किलोन्यूटनमध्ये करून घेतलं 2.178 kN. काही पण आन्सर लिहा, पण त्याच्या पुढे युनिट लिहा, तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटतील, नाही तर मार्क्स कमी होऊन जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अ शाफ्ट ऑफ अ होलो सर्क्युलर सेक्शन आउटर डायमीटर 120 mm and 100 mm. Permissible shear stress is 95 megapascal. Angle of twist did not exceed 3.6 degree in length of 3 meter. Maximum torque 30% excess of mean torque. Speed of the shaft is 2 hertz. Determine maximum power transmission by shaft. Take G = 80 GP आहे तिथं, सॉरी. आता ये आपला तो क्वेश्चन आहे. त्याचा गिवन डाटा कॅपिटल D, स्मॉल d, टाऊ परमिसिबल घेतला आपण. अँगल ऑफ ट्विस्टला परत मगाच्या आणि रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. लेंथला मीटरचं MM मध्ये केलं. T दिला आपला, T घेतला 0.30. तो आपल्याला 30 दिला होता ना, 30% नॉट एक्सिड करतो तो. तर त्याचा असं घेतलं आहे 1.3 × T मीन.
आणि n इज इक्वल टू 2 हर्ट्ज. मग नंतर आपण फाइंड मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन बाय शाफ्ट G इज इक्वल टू 80 GPa. टू फाइंड P आपण आधी Jचा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू. Jचा फॉर्म्युला π/32 d⁴ - d⁴. कॅपिटल D स्मॉल डीलच्या व्हॅल्यू टाकल्या. J भेटला आपल्याला 10.54 × 10⁶. नंतर टॉर्क काढू आपण. टॉर्क बेस्ड ऑन शेअर स्ट्रेस. टॉर्क काढायला लावलं आपल्याला या प्रॉब्लेममध्ये. तर टॉर्क काढू आपण बेस्ड शेअर स्ट्रेसच्या, म्हणजे τ/r. तर T/J टी घेतला जसा तसा. Jचा फॉर्म्युला जे आपण इथं काढला आहे तो टाकला. टाऊ आपण घेतला 95 आणि R घेतला आहे 120/2, म्हणजे कॅपिटल D/2 घेतला. इथं कॅपिटल D घ्यायचा असतो. मग नंतर T इज इक्वल टू 60.68. हे जसंच तसं आपण कॅल्सिट टाकलं तर भेटेल आपल्याला आन्सर हे. नंतर टॉर्क बेस्ड ऑन अँगल ऑफ ट्विस्ट T/J G⁻/L. T जसाच तसं ठेवला, J जसाच तसं ठेवला. G टाकला फक्त. थीटा आपण रेडियन करून घेतला आहे तो टाकला अँगल. नंतर L दिलेली आपल्याला. L किती आपली 3 मीटर. मीटरचं MM कन्वर्जन करून घेतलं होतं 3 × 10⁻³ इथं. नंतर जसं तसं कॅल्सिट टाकलं तर T भेटला 17.65 × 10⁶. नंतर सेफ स्टॉक काढला आपला 16.68 × 10⁶. हे आपलं आन्सर आहे. जो छोटा आहे टॉर्क तो घेतला आपण सेफ टॉर्क म्हणून. नंतर T मॅक्स 1.3 × T मीन. 1.3 × T मीन. आपला T मीन आहे 16.68 × 10⁶. त्याला मल्टिप्लाय केला आपण 1.3शी, तर आन्सर आलं 21.68 × 10⁶. मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन बाय शाफ्ट. नंतर मॅक्झिमम पॉवर पाडायची आपल्याला. तर T भेटला आपल्याला. तर T फायनल झाला. मग पॉवरचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू 2π/NT/60. पॉवरच्या फॉर्म्युला Tची व्हॅल्यू आपण ॲड केली. 2πN. N दिलेला आपला 2 आणि 60. मग 4.50 × 10⁶. कॅल्सिट टाकल्यावर आपल्याला हे आन्सर भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. कॅल्क्युलेट सेफ कॉम्प्रेसिव्ह लोड ऑन अ होलो कास्ट आयर्न कॉलम विथ बोथ एंड पिन. द कॉलम हॅव्हिंग 150 mm external diameter, 100 mm internal diameter with 10 meter length. Take E is equal to 95 × 10⁻³ Nm². आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी. सेफ लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी 5 दिलेलं आहे. त्याचा आन्सर आहे आता गिवन डाटा लिहून घेतला. बोथ एंड पिन आहे त्याचे हिंजे, म्हणजे D इज इक्वल टू 150 घेतला. हा कॅपिटल D, हा स्मॉल d. E इज इक्वल टू 95 × 10⁻³ आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 5. L इज इक्वल टू 10 मीटर दिलं. इफेक्टिव्ह लेंथ काढून घेतली आपण. दोन्ही एंड बीमचे दोन्ही पण एंड हिंज आहे त्याच्यामुळे पिन आहे. त्याच्यामुळे काय घेतला LE इज इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ कशी आपली जशी आहे तशीच 10 × 10⁻³. फक्त मीटरचं MM कन्वर्जन करून घेतलं आहे. I काढला आपण π/64 d⁴ - d⁴. कॅपिटल D आणि स्मॉल डीची व्हॅल्यू टाकली. I भेटला आपल्याला. एरिया पण काढून ठेवला आपण. जस्ट गरज नाही त्याची पण काढला. PC क्रिपिंग लोड आहे आपला π² आपण π² E आहे आपण LE². π² घेतला तसा. E आपल्याला दिलेला आहे. I आपण आत्ता काढला आणि LE जर लेंथ जशी इफेक्टिव्ह लेंथ घ्यायची तर जशीच तशी त्याचा स्क्वेअर. कॅल्सिट टाकला आपण जसं तसं सगळं, तर आपल्याला भेटलं 186.95 × 10⁻³ न्यूटन. न्यूटनचं किलो न्यूटनमध्ये करून टाकलं. 186.95 10⁻³ काढून टाकलं. सेफ लोड काढला त्याचा. सेफ लोडचा फॉर्म्युला आहे P सेफ इज इक्वल टू क्रिपिंग लोड आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी. क्रिपिंग लोड आला आहे आपला 186.95/5. तर किलो न्यूटनमध्ये घेतला आपण आन्सर 37.39 हे आन्सर आलं आहे. आणि P सेफ आला आहे आपला 37.39. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. स्ट्रेन मटेरियल इज सब्जेक्टेड टू स्ट्रेस σx दिलेला आहे आपल्याला 50 Nm/m². टेन्साईल स्ट्रेस दिलेला आहे आपला कॉम्प्रेसिव्ह आहे. σy इज इक्वल टू 20 Nm/m². टाऊ दिलेला आहे 30 Nm/m². डिटरमाइनिंग इंटेन्सिटी ऑफ नॉर्मल टँजेन्शनल अँड रिझल्टंट स्ट्रेस. अँगल ऑफ ऑब्लिक्विटी ऑन द प्लेन 30 डिग्रीचा अँगल ऑफ ऑब्लिक्विटी दिलेला आहे. कॅरिंग 50 Nm/m²चा आणि डायग्राम दिलेली आपला. ऑल्सो फाइंड प्रिन्सिपल स्ट्रेस अँड इट्स ओरिएंटेशन. ॲनालिटिकल मेथडने सॉल्व करायचे. तर त्याचा आन्सर बघू. गिवन डाटा आपल्याला जसा तसा दिलेला आहे प्रॉब्लेम आहे तसं लिहून घेतला. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा n इज इक्वल टू σx + σy/2 स्क्वेअर रूटमध्ये σx + σy/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर.
व्हॅल्यू जसं तसं टाकल्या आन्सर भेटेल आपल्याला. पूर्ण टर्म ही कॅल्सी टाकायची. सॉलिड मेकॅनिकच्या पेपरला टाईम नाही भेटत कॅल्क्युलेशन करायला, त्याच्यामुळे सिम्प्लिफिकेशन करीत नाही बसायचं. पूर्ण व्हॅल्यू कॅल्सी टाकायची, एकदम ॲक्युरेट आन्सर भेटून जातं. फक्त व्हॅल्यूने टाकलं का नाही ते चेक करायचं. आन्सर येईल आपलं सिग्मा n1 भेटेल आपल्याला 48.54 Nm². नंतर मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस आहे त्याच्यातच कॅल्सीमध्येच प्लसचा मायनस करायचा 2 ठिकाणी. इथं या 2 ठिकाणी मायनस केला तर आन्सर भेटेल आपल्याला -31.09 Nm². नंतर पोझिशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन त्याचा फॉर्म्युला आहे tan 2θ = 2τ सिग्मा x प्लस सिग्मा x मायनस सिग्मा y. tan 2θ जसा 2x 2 × टाऊ दिलेला आहे आपल्याला 30. नंतर सिग्मा x 50 आणि सिग्मा y -20 ब्रॅकेट टाकून -20 तसा घेतला. पूर्ण आधी ही राईट साईडची टर्म पूर्ण जशी कॅल्सी टाकली आन्सर भेटेल आपल्याला 0.857. आता टॅन इनवर्स करून 0.87ला म्हणजे कॅल्सी टॅन इनवर्स घ्यायचा आणि 0.857 टाकायचा तर आन्सर भेटेल आपल्याला 40.59. नंतर टॅन थिटा जसा ते जागच्या जागी ठेवायचा आणि 2 हा लेफ्ट साईडवरून राईट साईडला आणला, मल्टिप्लायला आहे तर डिवाईडला येईल आणि आन्सर भेटेल आपल्याला 20.29 हा डिग्रीमध्ये आन्सर भेटला आपल्याला थिटा. नंतर θ1ला 19 ने प्लस करायचा आपल्याला तर आन्सर भेटेल θ2 म्हणजेच 110.29.